तारखेपासून आपली प्रिलिम एक्झाम चालू होते क्लासची. पेपर याच शिक्षकांकडून मागवणार आहे. त्यातलेच 60% प्रश्न येणार, 50% पेपर येणारच येणार. त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करायचे. मी एकच प्रिलिम घेणार आहे, जी ही आहे. त्याच्यानंतर मी परीक्षा घेणार नाही. रिव्हिजन लेक्चर तुम्हाला सगळे स्टँडर्ड क्वालिटीचे देतोय. येस ऑर नो? आता तेवढीच तुमची जबाबदारी आहे की अभ्यासही तुम्हाला त्याच स्टँडर्डने करायचा. अजिबात लूज पडायचं नाहीये. 21 फेब्रुवारी यायला फक्त आणि फक्त आता 30 दिवस मोजून बाकी आहेत. 31व्या दिवशी तुम्हाला पहिला पेपरला बसायचं आहे. एक्झॅक्ट 30 days यू हॅव. त्यामुळं आळस झटकून टाका, कंटाळा बाजूला सारा, मित्र लांब करा, मोबाईल फेकून द्या, पण पूर्ण लक्ष अभ्यासात लावा. फक्त अभ्यास आणि अभ्यास करा. हा 1 महिना जरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे अभ्यास केला तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडू शकतात. इट इज अ पॉसिबल. अजूनही बरीच मुलं झोपलेली आहेत. जागी व्हा. जी जागी आहेत त्यांनी चालायला सुरुवात करा, आणि जे चालत आहेत त्यांनी धावा. म्हणजेच काय, प्रत्येकाने आपला आता स्पीड वाढवायचा. वर्षभरात जेवढा अभ्यास नाही केलाय तेवढा अभ्यास तुम्हाला आता करावाच लागेल. परत सांगतोय, 10वीच्या मागे 9 वर्षांची मेहनत आहे. 9 वर्ष अभ्यास केल्यानंतर तुम्ही 10वीत आला. आयुष्यातले 30 दिवस, लाइफ के 30 days अगर आपने अच्छे से फॉलो किए, ना फ्रेंड को टाइम दिया, ना मोबाइल को दिया, ओनली 30 days इन अ लाइफ, आपका लाइफ बन जाएगा 100%.